सद्गुरु महाराज की जय, समर्थ बाळगीर महाराज की जय, संत आनंदगीर महाराज की जय, सद्गुरु बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज की जय, सद्गुरु जयगीर महाराज की जय। सर्वप्रथम दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जो बादरपुरा नगरीमध्ये अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्तीविषयी चालत आलेला हा दरवर्षी कार्यक्रम आहे आणि या वर्षी जो साजरा होत आहे कार्यक्रम तो अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती पालखी सोहळा 25वे वर्ष पूर्ण होत असून या 25व्या वर्षाचा औचित्य साधून रौप्य महोत्सव साजरा व्हावा अशी सर्व गुरुभक्तांच्या कल्पनेमधून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। श्री क्षेत्र बादरपुरा दत्त मंदिर येथे परमपूज्य गुरुमूर्ती संत श्री आनंदगिरीजी गुरु जयगिरीजी महाराज दत्तमठ संस्थान बोरगाव किवळा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बादरपुरा नगरीमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी खूप जुन्या काळातील असलेला प्राचीन गणपती मंदिर आहे। या ठिकाणी गुरु महाराजांच्या हस्ते दत्तमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे, म्हणून या मंदिरामध्ये वार्षिक असा अखंड दत्तनाम चातुर्मास चालतो आणि दर महिन्याचा पण नेहमी या ठिकाणी महाप्रसाद म्हणून 1000-2000 लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतात आणि दरवर्षी चातुर्मास पण पूर्ण होतो। या चातुर्मासाची सांगता आषाढी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत होत असते आणि मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेस आवाहन करतो की बादरपुरा नगरीमध्ये भव्य दिव्य असा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि येणाऱ्या पुढील दिवसामध्ये दिनांक 18 तारखेला सव्वाखंडी तांदूळाची 128 नारळाची आनंद दत्त महापूजा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। सर्वप्रथम मूर्ती स्थापना 2004 मध्ये झालेली आहे, त्यावेळेस सव्वाखंडी पूजेची मांडणी झालेली होती। नंतर दुसरी 2012 मध्ये कलशारोहणाचा कार्यक्रमानिमित्त दुसरी महापूजा झालेली आहे आणि 25व्या वर्ष रौप्य महोत्सव हा या ठिकाणी चातुर्मास समाप्ती निमित्त साजरा होत असून त्या निमित्त तिसरी सव्वाखंडीची महापूजा या ठिकाणी सर्व गुरुभक्तांच्या सर्व शिष्यमंडळींच्या सहकार्याने हा कार्यक्रम अति भव्य दिव्य या बादरपुरा नगरीमध्ये साजरा होत आहे आणि 18 तारखेला संध्याकाळी पूजेची मांडणी होईल। याच पूजेवर आमच्या आनंद दत्त संप्रदायातील सर्व वरिष्ठ असणारे आमचे साधू संत मंडळी मठाधिपती यांची उपस्थिती लाभणार आहे। तरी आजूबाजूच्या बादरपुरा नगरीतील व परिसरातील पंचकोशीतील सर्व भाविक भक्तांना मी नम्र विनंती करतो की कृपया सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे। त्यानंतर श्री क्षेत्र अयोध्या धामरे येथे होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त या ठिकाणी बादरपुरा नगरीमध्ये 5 दिवसाचा दीप उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। पहिला दिवस म्हणून या कार्यक्रमाचा राहील आणि पुढील 19 तारखेला सर्व परिसर रस्ता गाव स्वच्छ करण्याचा मानस आहे। सर्वांनी स्वच्छता अभियानांतर्गत सर्व साफसफाई या ठिकाणी होणार आहे। 20 तारखेला सर्व गावातील मंदिराची साफसफाई धुनी आणि सजावट होईल। 21 तारखेला संपूर्ण मंदिरामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम जितके गावामध्ये मंदिर असतील। त्यानंतर 22 तारखेला प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अति भव्य दिव्य असा या ठिकाणी सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे। यामध्ये कीर्तन प्रवचन
आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना झाल्याच्या नंतर गुलाल उधळण्यात येईल. त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्याने प्रभू रामचंद्राची भव्य अशी शोभायात्रा मिरवणूक निघणार आहे. तर मी आवाहन करतो सर्व जनतेस की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हीच मी आपणाला दत्तप्रभूचरणी विनंती करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.